नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टीची एक्सपायरी कुठे होऊ शकते आणि बँक निफ्टीसाठीच्या महत्त्वाच्या लेवल काय असतील. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलेलं होतं आणि आज कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करणं गरजेचं होतं हे थोडक्यात पाहून घेऊयात. काल आपण काय डिस्कशन केलेलं होतं की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, मार्केट बुलिश आहे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे. पण जर ही लेवल ब्रेक होती आहे, ती लेवल आहे 380ची किंवा 400ची, याच्या खाली जर मार्केट जाते तर आपण पुट साईडचा ट्रेड घेणार आहोत, पण आपल्या क्वांटिटी कमी ठेवणार आहात. आणि त्यासाठीची कंडिशन काय होती, मार्केट फ्लॅट ओपन होऊन कन्सोलिडेट करून खाली जाणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पुटचा ट्रेड बनेल. आणि त्यातही सपोर्ट आपण डिस्कस केलेले होते, म्हणजे प्रत्येक सपोर्टला आपण बाईंगची संधी शोधणार आहोत. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की आपण इथे बाईंग करणं गरजेचं होतं, पण पहा इथे बाईंग बनत नव्हतं, किंवा स्पेशली मी तरी केलेलं नाही, जे काल आपण डिस्कशन केलं त्यानुसार. काल आपला जो सपोर्ट लेवल होती ती काय होती, 22,320च्या आसपास. म्हणजे 10-15 पॉईंटच आहेत, परंतु मार्केट त्याच्या वरती तिथूनच वरती निघून गेलेलं आहे आणि चांगली रॅली, म्हणजे हे पूर्ण जी रॅली आज दिवसभर झाली, रॅली म्हणण्यापेक्षा जी मुवमेंट पूर्ण झालेली आहे ती कॅप्चर करता आली असती. पण ती का केली नाही आहे, कारण का जर आपल्या सपोर्टच्या जवळ न येता आपण बाईंग केलं, आज कदाचित तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिटही झाला असता. पण अशा प्रॉफिटने काय होतं, आपली जी सवय आहे किंवा डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो ना, ते ब्रेक होतं. आणि पुढच्या वेळेस आपण काय करतो, महत्त्वाच्या सपोर्टला यायच्या अगोदरच इथे बाईंग पोझिशन क्रिएट करतो आणि कदाचित इथे कन्सोलिडेट करून हा सपोर्ट ब्रेक होऊ शकतो. मग त्यावेळेस काय होतं, आपल्याला खूप मोठ्या लॉसला सामोरं जावं लागतं, किंवा आपलं जे डिसिप्लिन आहे ते राहत नाही. म्हणजे आपल्याला सपोर्टला येण्याची बऱ्याच वेळा आपण वाट पाहत नाही. म्हणजे इथून जर इथपर्यंत आलं तर तुम्ही इथे पोझिशन बनवताय, तर कदाचित सपोर्टला तुमचा एल हिट होणार आहे आणि एल हिट करून मार्केट वरती जाणार आहे. मग या पद्धतीच्या प्रॉब्लेममध्ये न फसण्यासाठी नेहमी आपल्या ज्या महत्त्वाच्या लेवल्स आहेत ना, त्यांना रिस्पेक्ट करायचे. एखाद्या दिवशी काय होऊ शकतं, तुमच्या सपोर्टला न येता किंवा तुमच्या रेजिस्टन्सला न येता मार्केट मुवमेंट देऊ शकतं आणि तो ट्रेड तुमच्या हातून जाऊ शकतो. तो जाऊ द्या, पण जे काही ठरवलेलं आहे किंवा जे काही ॲनालिसिस आपण केलेलं आहे ना, त्या पद्धतीनेच ट्रेड प्लॅन करणं गरजेचं होतं. आणि मग त्यानंतर ही जी पूर्ण मुवमेंट आहे ना, ती आम्ही सोडून दिलेली आहे. आणि नंतरून ज्यावेळेस मार्केटने इथे कन्सोलिडेट केलेलं आहे, म्हणजे जो कालचं क्लोजिंग लेवल होती तिथे, आणि पुन्हा मार्केट खाली आलं. पहा, हा एक हाय आहे. आणि ज्यावेळेस सेकंड टाईम, म्हणजे तुम्ही जर इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलीत अगदी थोडी वर, तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होताना तुमची एक पोझिशन चांगली बनत होती. किंवा मार्केटने पुन्हा ही जी ट्रेंड लाईन आहे तुम्ही एक्सटेंड केलीत, तर इथे रिटेस्टिंगला ज्यावेळेस आले ना, त्यावेळेस एक चांगला ट्रेड बनत होता. आणि यामध्ये सुद्धा चांगले पॉईंट आपल्याला निफ्टीमध्ये मिळालेले आहेत. म्हणजे अगदी 40 आउट ऑफ द मनी घेतलं होता, 40चा 86 होताना पाहिलं, म्हणजे डबल झालेला आहे ऑप्शन. अगदी आउट ऑफ द मनीचा ऑप्शनसुद्धा इथून डबल होताना पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे ही मुवमेंट जरी तुम्हाला चांगली वाटत असली ना, तरी ही एक महत्त्वाच्या सपोर्टला आपल्याला ती मिळालेली नाही आहे, त्याच्यामुळे ती सोडून देणं गरजेचं आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं की लेवल ज्यावेळेस आपण डिस्कशन करतो ना, तर त्या लेवलला काय फॉर्मेशन बनतं आहे, किंवा अगदी आपल्या सपोर्टला आलेलं आहे का, किंवा सपोर्ट सोडून वरती जाते का. बऱ्याच वेळा काय होतं, मार्केट इथून वरती जाताना दाखवतं आणि पुन्हा एकदा सपोर्ट टेस्टिंगला येतं, आणि मग या केसमध्ये काय होतं, आपला स्टॉप लॉस जाण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून आपण नेहमी आपल्या लेवललाच ट्रेड प्लॅन करायचं आहे. आता उद्या काय होऊ शकतं, पण उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण की उद्या आहे एक्सपायरी, परत RBIची पॉलिसीचे जे काय आहे ते चालू आहे. मग याच्यामध्ये आज मार्केटमध्ये आपल्या किती स्ट्रेंथ आहे हे लक्षात आलं असेल. पूर्ण आशियन मार्केट निगेटिव्ह होतं, किंवा रात्री पाहिलं असेल तर डाऊ, नॅसडॅक सगळे निगेटिव्ह असताना सुद्धा त्याच्या आधारे आपण कॅप डाऊन नक्कीच झालो, परंतु तिथून एक चांगली रिकव्हरी आणि क्लोजिंग पुन्हा त्याच झोनमध्ये आहे. म्हणजे अजूनही ॲनालिसिसच्या स्तरावरती काहीही बदललेलं नाही आहे. पण जर डेली कॅन्डल तुम्ही पाहिलं तर कंटिन्युअस मार्केट 22,500ला धडक देते, म्हणजे हे ब्रेक करण्याचा प्रयत्न मार्केट करत आहे. आणि जर एक्सपायरीला तुम्हाला हे ब्रेक होताना पाहायला मिळालेलं हे लेवल, तर अपसाईडला 200 ते 250 पॉईंटची मुवमेंट उद्या आणि शुक्रवारी यामध्ये पाहायला मिळू शकते. पण महत्त्वाचं काय आहे, याच्यावरती मार्केटने सस्टेन करणं गरजेचं आहे. म्हणून उद्यासाठी सुद्धा अपसाईडला तीच लेवल आहे, 22,530. जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला चांगला ट्रेड प्लॅन होणार नाही आहे. हां, उद्या फ्लॅट ओपनिंग नंतर तुम्ही इथे येत आहे, एखादी बेरिज कॅन्डल फॉर्म होते, तर इथे नक्कीच तुम्ही पुट ट्राय करू शकता. 22,530 हाच आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. म्हणजे जेवढे जवळ होईल तेवढ्या जवळ तुम्हाला पुटची संधी आहे. पण मार्केट फ्लॅट ओपन असते किंवा थोडंफार गॅप अप होऊन इथे सस्टेन करून जर 530 ब्रेक करते ना, तर डेफिनेटली 580, 630 आणि 700पर्यंतच्या लेवल, अगदी 720, 730पर्यंतच्या लेवलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. कदाचित त्या उद्यासुद्धा पाहायला मिळू शकतात, पण 530च्या वरतीच आपल्याला पोझिशन क्रिएट करायची आहे. आता डाऊन साईड कशा पद्धतीने प्ले होऊ शकते, पुन्हा एकदा डाऊन साईडला
पुटच्या दृष्टीने पाहण्यापेक्षाही सपोर्टच्या दृष्टीने पाहायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कुठपर्यंत ते लक्षात ठेवा. उद्यासाठी जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन थोडं खाली येते तर पहिला जो सपोर्ट आहे ना तो 400-410 हा जो 10 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कदाचित इथे येऊन डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल, इथे एक बाईंगची संधी आपल्याला मिळू शकते. आणि मग इथून जे पहिलं टार्गेट आहे ते 450-460, दुसरं ऑब्वियसली 500-530 मोठा झोन आहे 500-530 निफ्टीसाठी तरी, पण एक्सपायरी आहे आणि तुम्हाला तोच कॅरी करावा लागणार आहे किंवा त्याच झोननुसार आपल्याला ट्रेड प्लॅन करावे लागणार आहे. हे टार्गेट ठेवू शकता आणि त्याच्यावरती मग आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता याच्या खाली निघाल्यानंतर लगेच पुट घ्यायचं आहे का नाही, पुटसाठीची जी महत्त्वाची लेवल आहे, कारण का सपोर्ट अगदी जवळजवळ 30-30, 40-40 पॉईंटवरती आहे. त्यानंतरचा जो सपोर्ट येतो ना तो आहे 22,380. मग 22,380च्या इथे सुद्धा जर हा ब्रेक होतोय, पुट घ्यायचा नाही आहे, वाट पाहिजे. इथे येऊन डबल बॉटम होतोय तर इथे बाईंगची पोझिशन घ्या, टार्गेट सेम ठेवायचं आहे. आता पुटमध्ये एंट्री करण्याची पहिली जी संधी आहे ना ती 380 ब्रेक होतं ना, म्हणजे मार्केट इथपर्यंत येते, फ्लॅट ओपन असू देत किंवा थोडंफार गॅप डाऊन सस्टेन करते आणि 380 ब्रेक करते. तर मग काय होऊ शकतं, जो महत्त्वाचा सपोर्ट आहे जो की आज टेस्ट झालेला नाही आहे तो उद्या टेस्ट होऊ शकतो. ती लेवल आहे 22,320. 22,320 जर ब्रेक झालं तर खाली मग 22,275 आणि 22,220 पर्यंतच्या लेवल आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतात डाऊन साईडला. मग पुटचा ट्रेड 380च्या खालीच, पण पहिलं टार्गेट आहे 320. कदाचित 320 एक महत्त्वाचा सपोर्ट ठरू शकतो उद्यासाठी. हा ब्रेक होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण का आजचा लो आहे आणि फक्त हे टेस्ट करायचं राहिले म्हणून कदाचित इथे टेस्टिंग होऊन आपले जे SL आहेत ते हिट होऊ शकतात बऱ्याच जणांचे कॉल साईडचे, आणि मग त्यानंतर मार्केट पुन्हा वरती येईल. मग बाईंगसाठी 380 आहे 320 आहे आणि इथे एग्रेसिव्ह ट्रेडर असाल किंवा फास्ट एंट्री एक्झिट जमत असेल तर याच्यासाठी पुट प्लॅन करायचा आहे, नक्कीच करायचा आहे. 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस, 380 ब्रेक होता ना 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस, पण 320ला पाहायचं आहे की मार्केट काय करतं आहे. त्यानंतर तुम्ही पुटमध्ये एक्झिट करायचं आहे आणि कॉलमध्ये बसायचं आहे. पण जर इथे रिस्पेक्ट करत नाही आहे या लेवलला अशा पद्धतीने कंटिन्युअस होल्ड करून ब्रेकडाऊन देते ना, तर तुम्ही ती पोझिशन तुमची कॅरी करू शकता किंवा नवीन क्वांटिटी त्यामध्ये ॲड करू शकता. बाकी एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका की पहिलीच एक्सपायरी आहे एप्रिलची. 500ला खूप वेळा टेस्ट केलं आहे, कदाचित जर 500 ब्रेक झालं तर एक चांगली अपसाईडची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. बँक निफ्टी सुद्धा खूप प्रयत्न करते आहे, परंतु जी महत्त्वाची लेवल आहे गेले 3 दिवस 47,500च्या वरती बंद होती आहे बँक निफ्टी. रादर 47,400 जो महत्त्वाचा रेजिस्टन्स होता आत्तापर्यंत त्याच्या वरती बंद होती. आता तो एक स्ट्रॉंग सपोर्ट बनताना पाहायला मिळाला आहे. आज जरी त्याच्या खाली मार्केट स्लिप झालेलं होतं ना तरी इथून एक चांगली रिकव्हरी. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या, फ्री आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. तर तिथे सुद्धा सकाळीच सांगितलं होतं 47,250 300 ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत फ्रेश सेलिंगचा विचार करायचा नाही आहे. कारण आपण इथे सेलिंगची पोझिशन बनवणार होतो, परंतु गॅप डाऊन झालं पहिल्याच कॅन्डलला, म्हणजे आपले ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला आवश्यक असतं तसं बनलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथे एकतर बाईंग पोझिशन मी सांगितलं होतं की बुल्स कमांडमध्ये येऊ शकतात किंवा इथून वरती येऊन मार्केट पुन्हा ज्यावेळेस 440ला टेस्ट करायला लागलं, कालच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ काल परवाचा पाहिला असेल तर 440 का सांगतो हे लक्षात येईल. मग इथे एक बाईंगची चांगली संधी होती आणि त्यानंतर मग ही जी मुवमेंट आहे ती तुम्हाला कॅप्चर करता आली असणार आहे. आता उद्यासाठी किंवा अगर पुढचा जो पूर्ण आठवडा आहे ना तो उद्याच्या क्लोजिंगवरती खूप अवलंबून असू शकतो. उद्यासाठी महत्त्वाची लेवल जी आहे ना पुन्हा एकदा तीच आहे 47,680 आणि व्हेरी इम्पॉर्टंट लेवल ज्याला म्हणू शकतो ती आहे 47,800. म्हणजे 120 पॉईंटचाच डिफरन्स आहे. याच्यावरती तुम्ही नक्कीच कॉलच्या पोझिशनमध्ये बसू शकता, बाईंग करू शकता आणि बँक निफ्टीमध्ये, पण क्वांटिटी इथे आपल्याला कमीच ठेवायच्या आहेत 680च्या वरती आणि ॲक्च्युअल ज्या क्वांटिटी आहेत त्या 47,800च्या वरती ॲड करायच्या. आणि जर 47,800च्या वरती मार्केट 1 तास सस्टेन करत आहे किंवा अगदीच फ्लोमध्ये जाताना 15 मिनिटाची कॅन्डल त्याच्यावरती बंद होती ना, तर येत्या काही दिवसामध्ये आपण बँक निफ्टीमध्ये नवीन हाय बनताना पाहणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. 47,800च्या वरती जसं आपण 15 मिनिटं किंवा उद्यासाठी ब्रेक होणार आहे आणि हे अशा पद्धतीने ब्रेक होणं खूप महत्त्वाचं आहे. सस्टेन करून जर ब्रेक आउट येतोय तर डेफिनेटली 48,200 हे तुमचं उद्यासाठीचं टार्गेट असणार आहे. डाऊन साईड कुठे आहे तर इथून 200 पॉईंट खालीपर्यंत तरी ॲटलिस्ट बाय ऑन डिप्सच शोधायचं आहे. म्हणजे मार्केट इथे 560 असेल किंवा अगदी 500 असेल किंवा 400-440चा झोन असेल, बाईंगची संधी शोधायची आहे सपोर्टला. मग तो डबल बॉटम असेल, हॅमर असेल, त्याचीच संधी शोधायची. 47,400च्या खाली एक पुट पोझिशनचा तुम्ही किंवा शॉर्ट पोझिशनचा तुम्ही विचार करू शकता, ज्याचं पहिलं टार्गेट जो काही आजचा लो बनलेला आहे 47,250च्या आसपास ते पहिलं टार्गेट, त्यानंतर 47,000 आणि 46,800. खरं तर 46,800ची गरज पडणार नाही, परंतु या लेवलसाठीच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. लक्षात घ्या मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे, एखादा झटका बसू शकतो, नाही असं नाही, परंतु मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे. बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजीच अवलंबायची आहे आणि पुट साईडला ज्यावेळेस ट्रेड प्लॅन करणार आहोत आपल्या क्वांटिटी कमी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.